डेंग्यूमुक्त अहिल्यानगरसाठी दिखावा न करता प्रत्यक्ष कृती करा असं आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं गेल्या 3 वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर या अभियानांतर्गत साप्ताहिक उपक्रमाचं आयोजन बालिकाश्रम रोड येथील माणिकताई करंदीकर शाळेत करण्यात आलं। यावेळी आशा सेविका तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणारे प्रभावी पथनाट्य सादर करत नागरिकांना स्वच्छता आणि पाणी साठ्यांच्या व्यवस्थापनाचा संदेश दिला। यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी घरोघरी जाऊन पाणी साठ्यांची तपासणी केली। नागरिकांनी डेंग्यूमुक्त अभियानात केवळ दिखाऊपणे सहभागी न होता प्रत्यक्ष कृती करावी असं आवाहन डांगे यांनी केलं। याबाबत बोलताना आयुक्त डांगे म्हणाले, मनपाच्या वतीनं शहरात गेली 3 वर्षांपासून डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाचा समाजात सकारात्मक परिणाम झालाय। पूर्वी शहरात डेंग्यूचे 100 ते 150 रुग्ण आढळत होते। मागील वर्षी ही संख्या 20 ते 25 पर्यंत आली आणि आज अखेर केवळ 5 रुग्ण आढळले। आता ही संख्या 10च्या आत ठेवण्याचं आपलं उद्दिष्ट आहे, मात्र नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाहीये। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठे निर्माण होतात। हे पाणीसाठे उघडे राहिल्यास डासांची मादी त्यात अंडी घालते आणि त्यातून डासांची निर्मिती होते। कीटकांच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश आणि प्रौढ डास अशा 4 अवस्था असतात। डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या प्रामुख्याने स्वच्छ पाण्याच्या साठ्यात तसेच फुलांच्या कुंड्यांमध्ये आढळतात। त्यामुळे घराभोवती असलेले पाणीसाठे नियमित तपासून ते रिकामे करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। नगर शहरातील काही भागात दररोज तर काही भागात 2 दिवसात मुबलक पाणी पुरवठा होतो। त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील पाण्याचे साठे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे। केवळ भाषण किंवा जनजागृती कार्यक्रमापुरतं मर्यादित न राहता घरी गेल्यानंतर स्वतःचं घर आणि परिसर देखील स्वच्छ ठेवावा असं आवाहन आयुक्त डांगे यांनी केलं। तर नागरिकांनी डेंग्यूबाबत जनजागृती करणारे व्हिडिओ तयार करत समाज माध्यमांवर प्रसारित करावे, त्यातून इतरांना देखील प्रेरणा मिळेल। मनपा कर्मचारी प्रत्येक नागरिकाच्या घरी 1-2 वेळा जाऊन तपासणी करू शकतात, मात्र प्रत्येक वेळी घरोघरी जाणं शक्य नाही। त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून या अभियानात सहभागी होत दिखाऊ कृती न करता प्रत्यक्ष काम करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। नगर महानगरपालिकेच्या माध्यमातून यावर्षी सलगपणे 3रं वर्ष आहे आपण सातत्याने डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियान राबवत आहोत। डेंग्यू या रोगाविषयी जनजागृती आपण करत आहोत आणि याचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे मागील वर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या आपल्याकडे 80 ते 90 इतकी असायची। ती संख्या घटून ते लास्ट इयरला 25 ते 30च्या दरम्यान आलेली होती। तर ही संख्या 25 ते 30च्या दरम्यान लास्ट इयरचे आपल्याकडे डेंग्यू रुग्ण होते शहरामध्ये संपूर्ण। तर ते आपल्याला यावर्षी 10च्या आत आणायचे आहे आणि हे आणायचं आहे तर हे आपल्या सहभागाशिवाय शक्य नाही। आपल्याकडे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आडगळीत पडलेल्या वस्तू असतात। घरामधले आपले पाणी साठवण्याच्या जागा असतात, ते उघडे असतात। त्या ठिकाणी या ईडीस इजिप्ती डासाची जी मादी आहे ती अंडी घालते। आपल्याला कीटकांच्या आपल्या जीवशास्त्रामध्ये असतं की कीटकांच्या 4 अवस्था असतात की त्यामध्ये अंडी, आळी, कोश आणि पतंग। तर आपल्याला या ठिकाणी त्यातले आळ्या दाखवलेल्या आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर सर्वसाधारण फुलाच्या कुंड्या जरी असतील तर त्यामध्ये असतील किंवा आपल्या स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये आपल्याला काही गोष्टी अशा वळवळताना दिसतात। मग आता हे दिसल्यानंतर पुढं काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। तर ते संपूर्ण साठा आपण रिकामा केला पाहिजे, तो मोकळा केला पाहिजे आणि तो पुसून घेतला पाहिजे आणि त्यामध्ये परत नव्याने पाणी भरून ते वापरलं पाहिजे। आपल्या शहरामध्ये सुदैवाने पाण्याची टंचाई नाही आहे। आपल्याकडे रोज पाणी येतं, काही ठिकाणी 1 दिवसाआड येतं। त्यामुळं आपण आपले पाण्याचे साठे आहेत ते आपण स्वच्छ केले पाहिजेत। आजचा हा जो
म्हणजे आता थिअरीचा विषय आहे, समजा आम्ही भाषण करतोय, आपण ऐकताय, आपल्याला या सर्व गोष्टीची कल्पना आहे, परंतु आपण घरी गेल्यानंतर यावरती काम केलं पाहिजे. आपल्या घराची आपण तपासणी केली पाहिजे. आणि हा तपासणी करत असताना प्रत्येकाच्या घरामध्ये आज स्मार्टफोन आहे, तर स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला पाहिजे आणि तो व्हिडिओ आपण आमच्याकडे द्या. आम्ही शहरातल्या इतर नागरिकांना देखील दाखवतो की बाबा मी डेंग्यूच्या अनुषंगाने कशी या शहराची तपासणी केली, आणि मग आपल्या प्रेरणा घेऊन इतर लोक देखील करतील. शेवटी महापालिका प्रत्येकाच्या घरी एकदा जाईल, दुसऱ्यांदा जाईल, परंतु प्रत्येक वेळी महापालिकेला आपल्या घरी येणं शक्य नाही, कारण महापालिकेकडे 1.5 लाख घरं आहेत आणि आमच्याकडे 30-35चा स्टाफ आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या घरी पोहोचेल असं नाही, परंतु आपण स्वतःहून आपल्या घराची, आपल्या परिसराची आपण काळजी घेतली पाहिजे. डेंग्यू मुक्तीच्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे. मंचावर बसलेले डॉक्टर गीते साहेब आहेत. गीते डॉक्टरांनी चांदबिबीच्या महालाच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं. तिथं वड, उंबर, पिंपळाची झाडं त्यांनी लावली, नुसती लावली नाही तर गेली 3 वर्षे ते जवळ 4-5 वर्षापासून आपण डॉक्टर गीते त्या झाडांची जोपासना करतात. गाडीतून त्या पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन येऊन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या झाडांना ते देत होते. अशा पद्धतीनं आपल्या समाजामध्ये समाजासाठी झटणारी माणसं आहेत. डॉक्टर गीतेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पर्यावरणासाठी काम केले. त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या डेंग्यूमुक्त अभियानामध्ये आपण फक्त देखावी कृती न करता आपण प्रत्यक्ष कामकाजावर भर दिला पाहिजे आणि आपण आपल्या परिसरात, आपल्या घराची आपण या डेंग्यूमुक्त अनुषंगाने तपासणी केली पाहिजे. यासाठीच या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. डॉक्टर करंदीकर हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम ते करत आहेत. या समाजाला कुठंतरी मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. आज आपण आपल्या स्मार्टफोन असतील किंवा आपल्या त्या रील्समध्ये आपण फार ॲडिक्ट झालेलं आहे. आपला फार आयुष्यातला मूल्यवान वेळ वाया घालवत आहे. म्हणजे शेवटी स्मार्टफोन हा एक विज्ञान आहे, म्हणजे विज्ञान शाप के वरदान असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. परंतु म्हणजे एक असं विवेकबुद्धीनं त्याचा वापर केला पाहिजे, तरच ते आपल्याला वरदान ठरू शकतं, अन्यथा शाप ठरू शकतं. या संस्थेची चांगली अशी परंपरा आहे आणि या परंपरेला पुढे नेण्याचं काम हे डॉक्टर दाम्पत्य करत आहे. त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि या संस्थेला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तर मोबाईलच्या अतिवापराबाबतही आयुक्तांनी उपस्थितांना संदेश दिला. मोबाईलमुळे आपला मूल्यवान वेळ वाया जात असून त्याचा वापर विवेकबुद्धीनं आणि समाजोपयोगी कामांसाठी करावा असं त्यांनी सांगितलं. तर करंदीकर कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना आयुक्त डांगे म्हणाले, करंदीकर कुटुंबाने सामाजिक वारसा जोपासत शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य केलंय. डॉक्टर अनिरुद्ध गीते यांनी पर्यावरण क्षेत्रात काम करत चांदबिबी महाल परिसरात वडाची झाडं लावत संगोपन करण्याचं कार्य केलंय असंही त्यांनी नमूद केलं. तर यावेळी डॉक्टर नीरज करंदीकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात जानकीबाई आपटे यांनी ही संस्था सुरू केली. त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा करंदीकर कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जोपासत पुढे चालवला. आज या संस्थेतील 500 विद्यार्थिनी समाजातील विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहे. साथीचे आजार एकत्रित प्रयत्नातून रोखले पाहिजे, यासाठी मनपाच्या माध्यमातून आयुक्त यशवंत डांगे यांनी सुरू केलेलं डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान हे कौतुकास्पद आहे. नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या आरोग्याची काळजी घेत घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच पाणी साठ्यांची नियमित तपासणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. तर डॉक्टर अनिरुद्ध गीते म्हणाले, पूर्वी अहिल्यानगर शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठी होती. आयुक्त डांगे यांनी डेंग्यूमुक्त अभियान सुरू केल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाला. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे प्लेटलेट तयार करणारे मशीन आता बंद आहे आणि रुग्णांवरील आर्थिक भुर्दंडही कमी झालाय असं त्यांनी सांगितलं. तर पूर्वी देशात पोलिओचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. सर्वांनी एकत्रित काम केल्यानं देश पोलिओ मुक्त होऊ शकला.
त्याच धर्तीवर डेंग्यू विरोधातही सर्वांनी एकत्रित काम केलं तर डेंग्यूमुक्त अहिल्यानगर निर्माण होणं निश्चितच शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामात मनपाच्या आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी येथे नमूद केलं. तर डॉक्टर सृष्टी बनसोडे यांनी डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी घ्यायची काळजी याविषयी तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. याप्रसंगी आशा सेविका आणि माणिकताई करंदीकर शाळेतील विद्यार्थिनींनी डेंग्यू आजाराबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर केलं. विद्यार्थिनींच्या प्रभावी सादरीकरणातून पाणी साठू न देणं, परिसर स्वच्छ ठेवणं आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी नागरिकांनी जबाबदारीनं सहभागी होणं असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेविका शीतल ढोणे, डॉक्टर नीरज करंदीकर, डॉक्टर अनिरुद्ध गीते, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, डॉक्टर दीप्ती करंदीकर, मुख्याध्यापक अनिल सुद्रिक, डॉक्टर वृषाली आरू, डॉक्टर सृष्टी बनसोडे, डॉक्टर कंचन रच्चा यांच्यासह विद्यार्थी, पालक, मनपा अधिकारी, शिक्षक वृंद, आशा सेविका आणि नागरिक उपस्थित होते. खरं तर आज मला अतिशय आनंद होत आहे की आपल्या या संस्थेमध्ये डांगे साहेब आणि राजूरकर सरांच्या मुळे आज इथे हे डेंग्यू मुक्त अभियान इथे राबवलं जात आहे. त्याबद्दल मी खरोखर त्यांचे मनापासून आभार मानतो. थोडीशी सुरुवातीला या संस्थेबद्दल मला इथे माहिती द्यावी अशी वाटते. मी आणि दीप्ती मॅडम हे गेले 1 वर्षापासून जानकीबाई आपटे बालिकाश्रम संस्था ही आम्ही बघत आहोत. मी संस्थेचा अध्यक्ष आहे आणि दीप्ती मॅडम या सेक्रेटरी आहेत. पण या संस्थेला, जानकीबाई आपटे बालिकाश्रम संस्थेला खूप मोठा इतिहास आणि परंपरा आहे. म्हणजे कैलासवासी जानकीबाई आपटेंनी 1943 साली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वतःच्या दागिने म्हणजे स्वतःच्या बांगड्या विकून ही संस्था चालू केली होती, असा इतिहास आहे त्या काळी. आणि दलित, अनाथ, गोरगरीब अशा मुलींना घेऊन त्यांनी ही संस्था 1943 साली सुरू केली. आणि त्यानंतर माझी आजी म्हणजे कैलासवासी माणिकताई करंदीकर यांनी 1963 सालापासून या संस्थेची धुरा सांभाळली. आणि पूर्वी फक्त प्राथमिक शाळा इथे होती, त्याचं नंतर हायस्कूल झालं. आता इथे 11वी 12वीची मुलं पण आपल्या इथे आपण घेत आहोत. माझ्या आजीनंतर माझे बाबा डॉक्टर जयंत करंदीकर यांनी 1997 सालानंतर ही संस्था आत्तापर्यंत 5 वर्षापूर्वीपर्यंत चालवली. आणि त्याच्यानंतर माझी आई आणि आता आम्ही ही संस्था. या संस्थेला अशी एक परंपरा आहे आणि जेनेटिकली हे सोशल वर्करचं जे जीन्स आहेत ते आमच्यामध्ये ट्रान्सफर झाले असं मला नेहमी वाटतं. नुकताच साहेब आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी माझी विद्यार्थिनींचा मेळावा इथे घेतला होता आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास 550 विद्यार्थिनी या मेळाव्याला उपस्थित होत्या. त्या विद्यार्थिनींपैकी म्हणजे अभिमानाने मी इथे सांगतो की खूप मोठ्या पदावरती सुद्धा इथे महिला उपस्थित होत्या की ज्या आता खूप मोठ्या पदावरती काम करतायत. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, मोठे मोठे उद्योग त्या चालवतात. आणि आपल्या डॉक्टर कुंटला मॅडम सुद्धा याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्या पण त्या उपस्थित होत्या त्या समारंभासाठी. नंतर नगराध्यक्ष डागवाले मॅडम सुद्धा इथे उपस्थित होत्या. तसे अनेक विद्यार्थिनी या संस्थेमधनं इथे राहून शिकून आपलं जीवन खूप आनंदाने आज जगत आहेत. आणि खूप मोठी अशी परंपरा या संस्थेची आहे. आज या संस्थेमध्ये आपण इथे आलात आणि आमच्या मुलींना, आमच्या कर्मचाऱ्यांना डेंग्यू मुक्त अभियानाअंतर्गत आज डेंग्यू आजाराबद्दल माहिती देणे, त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणे असे प्रोग्राम आपण आज इथे राबवलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्या मुलींना मी इथे नक्की सांगेन की आज जे काही इथे सगळे आशा वर्कर आहेत किंवा सिस्टर आहेत, कर्मचारी आहेत, जे तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याचं तुम्ही तंतोतंत पालन करणार की नाही? मोठ्याने सांगा. तरच हे आज अभियान सक्सेसफुल होईल. पुन्हा एकदा या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी बालिकाश्रम संस्थेची सचिव दीप्ती करंदीकर
आज आमच्याकडे महानगरपालिकेतर्फे एक डेंग्यू मुक्त अभियानाचा कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये डांगे साहेबांच्या प्रतिनिधित्वामुळे ही जी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि डेंग्यू मुक्त शहर त्यांचा जो मानस आहे तो त्यांनी राबवण्यासाठी खूप चांगला कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये घेतला. शाळेमधल्या मुलींना आणि इतर स्टाफला डेंग्यू आजाराबद्दल काळजी काय घ्यायची आणि डेंग्यू मुक्त शहराकडे जी वाटचाल मेन होणं अपेक्षित आहे, तर त्याच्यासाठी खूप चांगला कार्यक्रम आज इथे आयोजित केला होता. मी सगळ्या महानगरपालिका स्टाफ आणि विशेषतः यशवंत डांगे सरांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. डेंग्यू आजाराबद्दल दोन लोकांनी काळजी संदेश आजकाल शहरामध्ये जसं पोलिओ मुक्त शहर आपलं करण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली, तशीच डेंग्यू मुक्त शहर घेण्यासाठी म्हणून खूप चांगलं काम इथे सर्वजण करतायत, महानगरपालिकेचे कर्मचारी करतायत. परंतु शहरामध्ये राहतो तर एक सिविक सेन्स आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जर का सगळ्या समाजाने पण त्याची काळजी घेतली तर आपण खरंच डेंग्यू मुक्त शहर ह्याच्याकडे व्हायला वाटचाल होऊ शकते आणि आपलं आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत करू शकतो. तर जास्तीत जास्त या चळवळीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि सगळा परिसर स्वच्छता राखणे याची जर का काळजी घेतली तर आपण या अभियानाचं जे मेन उद्देश आहे ते निश्चितच पूर्ण करण्यास सगळ्यांना मदत होईल. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.